नमस्कार शेतकरी बंधूंनो, आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज मी अंकलखोपमध्ये आलो शक्तिकुमार पाटील यांच्याकडं. आपण किती व्हरायट्या लावू शकतो? सरासरी जर शेतकऱ्यांना प्रश्न विचारला तर लईत लई एक नाही, दोन नाही, 3-4 व्हरायट्या आपण लावू शकतो. पण आज शक्तिकुमार पाटलांच्याकडं 11 प्रकारच्या व्हरायटी आहेत. जपान, फिलिपाईन्स, कोईमतूर, VSI, आपल्या UPच्या व्हरायट्या, अशा प्रत्येक रिसर्च सेंटरच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. आणि यांच्या व्हरायट्या आत्ता सध्या 11 व्हरायटी आहेत. 11 व्हरायटी. आणि ह्या व्हरायट्या कशा कलेक्ट केल्या आणि त्यांनी लावण्याच्या त्यांच्या मनामध्ये अशा का संकल्पना आल्या एवढ्या व्हरायट्या लावण्याच्या, हे ऐकण्यासाठी आणि हे समजून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. एक शेतकरी स्वतःच्या संतुष्टीसाठी काय करू शकतो आणि कमी खर्चात किती उत्पादन वाढवायचं आहे या संकल्पनेसाठी किती व्हरायट्या आणून लावू शकतात, हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शक्तिकुमार पाटील. आपण यांच्याकडे जाऊ, त्यांचं पूर्ण नाव आणि त्यांचं गाव ऐकू. नमस्ते. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? माझं नाव शक्तिकुमार यशवंतराव पाटील, अंकलखोप. अंकलखोप, बरोबर. तुमचं टोटल क्षेत्र किती? टोटल इथं 4-5 एकर क्षेत्र आहे. 4-5 एकर क्षेत्र. आत्ता व्हरायट्या किती आहेत आपल्याकडे? माझ्याकडे आता 11 व्हरायटी आहेत. 11 व्हरायट्या. 11 व्हरायटीमधले आपल्याला ठोकळ व्हरायटींची नावं सांगा. हे आमचे मित्र आहेत राहुल दादा, ज्यांच्याकडून आपण 18-009, ओके. 13-013, ओके. कोईमतूरचे 2-3 व्हरायटी आणून आहेत. ओके. UPमधले कोईमतूरची 2016 म्हणून एक व्हरायटी आहे आपल्याकडे. ओके. 17-018 म्हणून एक व्हरायटी आहे कोईमतूरची. ओके. SNK 635 ही एक व्हरायटी आपल्याकडे आहे. ओके. फिलिपाईनची एक व्हरायटी आहे आणि जपानची एक व्हरायटी आहे. ही संकल्पना आली कशी काय तुमच्याकडे? पहिल्यापासून माझा एक स्वभाव असा आहे की आपण स्वतः एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि त्याच्यातून आपण नवीन नवीन संशोधन करून ह्या गोष्टी. असा संशोधन केंद्रामध्ये बी असा प्रकारचा आजपर्यंत अभ्यास झालेला नाही. एवढं तुम्ही अभ्यास, ते बी एवढ्या 4 एकराच्या क्षेत्रामध्ये एवढ्या नवीन नवीन व्हरायट्या लावायला लागलाय. त्याचा यील्डचा तुम्हाला काय हे अभ्यास नाही, किंवा त्याचं उत्पादन आपल्याला यावर्षी त्याचा पैसा येईल काय नाही हे बी माहीत नाही आहे, तरी पण तुम्ही त्या व्हरायट्या लावल्या. ह्या संकल्पना म्हणजे याच्या पाठीमागचे कारण काय आहेत? काही गोष्टी आता अशा आहेत की आमचे मित्र राहुल भोकरे साहेब आहेत, त्यांनी काही गोष्टी म्हणजे त्यांच्याकडून ज्या व्हरायटी आणल्यात ते त्यांच्याकडून आपल्याला कळलं बाबा की ह्या व्हरायट्या चांगल्या आहेत, मग आपल्या शेतात कशा येतील ह्यासाठी त्या लावल्या. आणि बाकीचे जे इतर व्हरायटी आहेत त्या इंटरनेटवरून आपण त्याचा थोडासा अभ्यास करून ओके, त्या पद्धतीनं आपण त्या व्हरायटी आणल्यात. बाबा ह्या महाराष्ट्रात येणार का, ह्या गोष्टी आपल्या या मातीमध्ये, या क्लायमेटमध्ये येतील का, येणार का, ह्या गोष्टी सगळ्या बघूनच आपण त्या व्हरायटी आणल्यात. बऱ्यापैकी सगळ्या व्हरायटी विचार करूनच आणल्यात. विचार करून आणल्यात. आता तुम्हाला ह्याच्यातल्या बेटर व्हरायटी कुठली वाटतं? बेटर आता कोईमतूरच्या माझ्या ज्या व्हरायटी आहेत, ज्या अननोन आहेत, त्याचे नाव काय आता मी सांगू शकत नाही तुम्हाला. त्या व्हरायटी मला एकदम चांगल्या वाटतात. बेटर 13-013 पण व्हरायटी चांगली आहे. 18-009 सुपर फास्ट व्हरायटी. सुपर फास्ट व्हरायटी माझ्याकडं मंड्या 517, जी आपली ह्याची मंड्या कृषी विद्यापीठाची जी आहे, ओके, ती पण माझ्याकडे व्हरायटी आहे. ती पण एकदम हाय यील्ड व्हरायटी आहे, चांगली व्हरायटी आहे. चांगली व्हरायटी आहे. आता मला सांगा, ह्या तुम्ही ज्या व्हरायट्या सांगितल्या ह्या बेटर व्हरायटी आहे, ह्या बेटर व्हरायटीमध्ये आत्ता आपल्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत चांगली डेव्हलप होणारी व्हरायटी अशा कोणत्या तुम्हाला? आता तरी सध्या मला एक व्हरायटी चांगली वाटते, 18-009. 18-009 कमी कष्टामध्ये चांगली येते. मंड्या VCF 517, ओके, आणि 13-013. आणि कोईमतूरच्या माझ्या 2 व्हरायटी आहेत, त्या पण एकदम सुपर येतात. सुपर व्हरायटी आहे. कमी खर्चामध्ये जास्त. ही जी आता तुम्ही ह्या 4 एकरावर ट्रायल्स घ्यायला लागलाय, हे लागवडी कधीपासून आहेत? ह्या लागवडी साधारण आता ह्या 5 ते 6 महिन्यामधल्या लागणी आहेत. 6 महिन्यामधल्या लागवड आहेत. म्हणजे तुम्ही जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अशा लावलेल्या ह्या लागवडी. डिसेंबर पासून लागवडी चालू झाली. डिसेंबर पासून लागवडी चालू झाली. मार्च एप्रिलला एंड म्हणजे झाला. हे फिक्स अशा लागवडी त्याच्यात त्या मागं पुढे झालं. जसं आपल्याला म्हणजे बियाणं उपलब्ध होईल त्या पद्धतीने केलं. बियाणं उपलब्ध होताना तुम्हाला काय त्रास झाले? बरेच त्रास झाले. ऑनलाईन मागवावं लागलं बऱ्यापैकी. म्हणजे बर्ड्स मागवावं लागले. तेथून बर्ड्स यायला किती दिवस लागले? 4 ते 5 दिवस लागायचे. एक वेळा 7 दिवस लागायचे. मग जर्मिनेशनचा प्रॉब्लेम. त्याचे मानसिक तणाव तुम्हाला जास्त असणार. थोडा यायचं, आपण एवढं काय नाही. त्याच्यातनं बी तुम्ही या पद्धतीनं ह्या व्हरायटी रिकव्हरी केल्या. आता या पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झाले. आता हे प्लॉट बघून तुम्हाला काय मानसिक समाधान वाटतं? एकदम चांगलं वाटतंय की बाबा आपण काहीतरी केलंय.
एवढ्या 11 प्रकारच्या व्हरायटी लावल्या. आणि मी ह्या व्हरायटी आणल्यात, डेव्हलप केल्यात. जे काय ह्यातले धोके आहेत किंवा काय ह्याचा तोटा होणार आहे हं. तो मी सहन करणार. सहन करणार. पण पुढचे जे शेतकरी शेवटी आहेत, तुम्ही पाटील आहे हो. हा. तुम्ही पाटील सहन करू शकताय. पुढचे जे शेतकरी आहेत बरोबर बरोबर त्यांना ह्याच्यातून चांगला बोध घेता येईल आपल्याला. बरोबर बरोबर. त्याचे तुम्ही स्टेटस म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे मी चांगली व्हरायटी देणार. स्टेटस त्या लिहून शेतकऱ्याला घेतलेला आहे तुम्ही आणि हो, त्या हो. पद्धतीने त्याच्यावर तुमचं काम चालू आहे. शेतकरी मित्रांनो, हेच एक शेतकऱ्यांच्याकडे चांगलं, शेतकरी आपल्या शेतकऱ्याला कसं चांगलं देऊ शकतात हे तुम्ही समजून घेण्यासाठी यांच्याकडे खरोखर प्लॉट बघण्यासाठी येऊ शकता. 11 प्रकारच्या व्हरायटी आहेत आणि 11 प्रकारच्या व्हरायटी आहे यांच्याकडे पद्धतशीर अशा 1 नंबरच्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि तुम्ही स्वतःहून बघायला येऊ शकता. शक्तिकुमार पाटील यांच्याकडे अंकलखोपमध्ये प्रत्यक्षात बघायला. पाटील तुम्हाला या प्लॉटला अंकलखोपमध्ये येण्यासाठी असा मार्ग तुम्ही सोपा कुठला मार्ग? आष्टा जवळ आहे आम्हाला 10 किलोमीटर, बरोबर. पलूस 5-7 किलोमीटर आहे. बरोबर इकडे भिलवडी म्हटलं तर तासगाव इथून 20 किलोमीटर आहे. बरोबर. मला सुद्धा राहुल दादानीच या प्लॉटवर आणलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याने यांच्याकडे येऊन व्हरायटी बघण्यासाठी यावं हीच माझी एक अपेक्षा आहे. ही माहिती जर आवडली असली आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.